आधीच्या 3 वृत्ती ज्या आहेत ना, त्या 2पर्यंत पोचाव्यात, आपण पोचावं याच्याकरता म्हणून विचारात घ्याव्या लागतात. माणसाच्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेला तमोगुणाचं प्राबल्य वाढतं, थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर तमोगुणाचं प्राबल्य जेव्हा वाढतं ना, तेव्हा त्या तमोगुणाच्या प्राबल्यामुळे आपली वृत्ती ही मोह पावते आणि मोहमूलक असं पापाचरण करते. मग त्या वृत्तीला आपण आपली सात्विक वृत्ती बऱ्याच वेळेला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, पण ती दुर्बल झालेली असते, कारण तमोगुणाचं अधिक्य निर्माण झालेलं असतं, ती दुर्बल झालेली असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला व्यसन करणाऱ्या किंवा चोऱ्या वगैरे करणाऱ्या लोकांना त्यांचं मन सांगत नाही असं नाही आहे, पण त्यावेळेला ते तमोगुणाचं इतकं प्राबल्य निर्माण झालेलं असतं की त्यावेळेला त्याच्याकडे त्यांचं लक्षच जात नाही की आपल्याला हे कोणीतरी चांगलं सुचवतंय आणि चांगलं सांगतंय. त्यामुळे आपल्या समोर आलेल्या विषयाचा इतका पराकोटीचा मोह निर्माण झालेला असतो की त्या मोहाने ते पापाचरण आपसूक घडून जातं. म्हणजे विवेकबुद्धी जागृत व्हायच्या आत तर पाप निर्माण झालेलं असतं, इतका तो त्याच्याकडे फेकला जातो. याला मूढ वृत्ती असं म्हणतात. आणि ज्या वेळेला रजोगुणाचं प्राबल्य वाढतं त्यावेळेला ते चित्त त्या वृत्तीकडून विषयाच्या भोगाकरता म्हणून विषयाकडे फेकलं जातं. फेकल्या जाणाऱ्या वस्तूला स्वतःचं असं काही स्वातंत्र्य नसतं. ते फेकलं गेलं म्हणलं की संपलं, ते तिथं जाऊन पडणारच आहे. तसं रजोगुणाच्या प्राबल्यामुळे आपलं चित्त हे वृत्तीकडून विषयाकडे फेकलं जातं आणि मग त्या विषयाच्या भोगामध्ये त्याला इतका आनंद कल्पनेत वाटायला लागतो, बस आता हा भोग मिळवणं बस हे माझ्या जीवनाचं अंतिम गंतव्य आहे. त्याच्याकरता जे काही करावं लागेल ते मी करेन. सरळ मार्गाने नाही जमलं, मी वाकड्या मार्गाने जाईन, पण हा विषय मला मिळवता आला पाहिजे. आणि हे आपल्याला दिसतं जगामध्ये. त्या विशिष्ट पदाच्या अपेक्षेने म्हणा, विशिष्ट वस्तूच्या मोहाने म्हणा. दुर्दैवाने झालं काय, आता हे याच्या दोष कुणालाच देणं नाही आहे, पण माणसाच्या मनामध्ये जी परिवर्तनं कालाच्या ओघात घडत गेली, काही परिहार्य आणि काही अपरिहार्य, अशी जी परिवर्तनं घडत गेली ना, त्याच्यामध्ये दुर्दैवाने आता परिस्थिती अशी आहे की जगाला न मिळणाऱ्या उच्चतम अशा विषयाच्या प्राप्तीलाच माणूस आपल्या जीवनाचं अंतिम गंतव्य समजतो. आणि ते मिळवण्याकरता जे प्रयत्न उचित आणि अनुचित, न्याय आणि अन्याय, नैतिक आणि अनैतिक असे जे सगळे प्रयत्न तो करण्याकरता तत्पर होतो, प्रवृत्त होतो, त्या तशा नैतिक अनैतिक, उचित अनुचित, न्याय अन्याय अशा सगळ्या प्रयत्नांना तो सध्या पुरुषार्थ म्हणतोय. पुरुषार्थ आणि मोक्ष या संकल्पनांच्या व्याख्या या बदलत्या अपरिहार्य मनोभूमिकेतून बदलल्या गेलेल्या आहेत. आम्हाला विषय पाहिजे, विषय कुणाला नकोय, सगळ्यांनाच हवा आहे, कारण आम्हाला जगायचं आहे, हा देह सांभाळायचा आहे, याच्याबद्दल वाद नाही. पण विषय प्राप्त करून घेणं हा प्रारब्धाचा विचार जरी आत्ता बाजूला ठेवला तरी सुद्धा आम्हाला त्या विषयाची जास्त आशा आहे, त्या विषयाची जास्त, म्हणजे स्पष्ट शब्द वापरायचा झाला तर वासना आहे की जो विषय इतरांना दुर्लभ वाटतो तो उच्च प्रतीचा, इतरांपेक्षा उच्च प्रतीचा विषय मिळावा, ही आमची वासना आहे. विषय मिळावा ही तर आहेच आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन आता उच्च प्रतीचा मिळावा. म्हणजे सगळं जग जर 2 चाकीवरून धावत असेल तर आम्ही 4 चाकीत जावं. सगळ्यांना जर साधा तांदूळ मिळत असेल तर आमच्या घरी आंबेमोहर असावा. सगळे जर अमृततुल्य पीत असतील तर आम्हाला अमृत मिळावं. जे सगळ्यांना मिळतंय त्याच्यापेक्षा विषय वेगळा नाहीये, विषयाची प्रतवारी उच्च असावी. आणि मग त्या उच्च विषयाच्या प्राप्तीकरता, उच्च प्रतीच्या विषयाच्या प्राप्तीकरता ज्या पद्धतीची धावाधाव करावी लागते, ज्या पद्धतीचे उलटसुलट विचार करावे लागतात, आणि आपल्या भाषेत बोलायचं झालं तर त्याच्या प्राप्तीकरता जे राजकारण करावं लागतं त्याला पुरुषार्थ म्हणण्याची पद्धत रूढ झाली.
हे झालंय, ही वस्तुस्थिती आहे, आपण नाकारू शकत नाही. हे कशाचा परिणाम आहे? रजोगुणाचं प्राबल्य निर्माण झालं की असं व्हायला लागतं. आपल्या वृत्ती आपल्या चित्ताला विषयाकडे फेकून देतात. जा तिकडं, मर, भोग. आणि मग आपल्या चित्ताला असं वाटायला लागतं की हां, हे मिळवण्यातच जीवनाची धन्यता आहे. आणि मग त्याच्याकडून जे काही केलं जातं, ते बाह्य विषयाकडे जे फेकलं जातं, त्याला क्षिप्त चित्त असं म्हणतात. विक्षिप्त चित्त हा त्याच्या पुढचा वृत्तीचा प्रकार आहे. मनाच्या ज्या 5 वृत्ती सांगितल्या गेल्यात त्याला चित्त म्हटलं गेलं तरी गौणार्थानं चित्त म्हटलं जातं, मुख्य अर्थानं वृत्तीच म्हणावं लागतं. विक्षिप्त चित्त, आपल्याला विक्षिप्त म्हणजे काय या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. विक्षिप्त म्हणजे माणूस फारच विक्षिप्त आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ असा असतो की तो कसा वागेल हे सांगताच येत नाही, त्याला आपण विक्षिप्त म्हणतो. कदाचित तो एकदम चांगला वागू शकतो. आपल्याला जेव्हा अपेक्षा असते ना की नक्की हा चिडणार आणि वेडवाकडं बोलणार, त्यावेळेला तो आपलं कौतुक करतो, तरीही तो विक्षिप्तच असतो, तरीही त्याला विक्षिप्तच म्हणायचं. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपलं काम चांगलं घडलंय, आता हा आपलं कौतुक करेल, त्यावेळेला तो नेमकी आपली निंदा करतो, मग आपण म्हणतो विक्षिप्त माणूस आहे. आणि आपलं कौतुक झाल्यावर म्हणतो ते फार समंजस आहे. तो आपण आपल्या तुलनेमध्ये ते नाही ठरवू शकत, पण तो कधी चांगलं वागेल कधी वाईट वागेल हे ज्याच्या बाबतीत ठरवता येत नाही तो विक्षिप्त आहे. आणि वृत्तीच्या बाबतीतही हेच आहे. काय आहे विक्षिप्तता? काय होतं? आता हा विस्तारच आहे, पण थोडक्यात मी करतो, भाग आहे करणं मला. आपल्याकडे 2 मनुष्य भोगानं लिप्त आहे, ही गोष्ट खरी आहे. पण कितीही भोगासक्त झाला तरी कधी ना कधीतरी त्याला भोगाचा कंटाळा येतो, कसंही जरी असलं तरी. काय झालं? विषय 5 आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, 5 विषय. पण या 5 विषयाचं जे वैविध्य निर्माण होतं ना ते अनंतत्वानं होतं. रस, गोड, साखर एकच आहे की नाही? साखरेचा गोडवा हा एकच पद्धतीचा असतो, पण गुलाबजाम वेगळा आहे, जिलबी वेगळी आहे, बासुंदी वेगळी आहे, रसगुल्ले वेगळे आहेत, श्रीखंड वेगळं आहे. हे सगळे गोडच पदार्थ आहेत ना. मग आम्हाला श्रीखंडाचा कंटाळा आल्यानंतर वाटतं आज आपण गुलाबजाम खाऊया. म्हणजे काय करू? तो गोडच आहे, तो विषयच आहे, तो रसच आहे, रसच आहे. पण हे त्याच्या अंतर्गत जे त्याच्यातले बारकावे आहेत ना ते अनंतत्वान आहेत, ते अनंतत्वान आहेत. मग ह्याच्यातला गोडवा त्याच्यात नाही, त्याच्यातला गोडवा त्याच्यात नाही, त्याच्यातला गोडवा त्याच्यात नाही, अशा 100 गोष्टींची, गोड पदार्थांची यादी आपल्याला देता येते. कारण आपली संस्कृती 56 कोटी भोगांची आहे. 56 भोग आहेत ना आपल्याकडे, ते 56 नाही आहेत, ते 56 कोटी भोग आहेत. ते कोटी हा शब्द प्रकार या अर्थाने लावला जातो. ठीक आहे, काही का असे ना, पण इतके त्याच्यामध्ये मग बारकावे निर्माण होतात. एक कडू म्हटलं तर औषधाचा कडूपणा वेगळा असतो, कडुलिंबाचा कडूपणा वेगळा असतो, आणि याही पलीकडे जाऊन माणसाचा कडूपणा अजून वेगळा असतो. हे आहेच की नाही? तर आहे. अनुभवलंय की नाही? अनुभवलं. अशा प्रत्येक पदार्थाचं म्हणजे 5 विषय जरी असले तरी त्या विषयांची अंतर्गत जी समीकरणं बांधली जातात त्याच्यातून विषयाचं वैविध्य अनंतत्वानं आमच्या समोर येतं. आणि मग या विषयाच्या भोगामध्ये लिप्त झालेल्या माणसाला कधी ना कधीतरी एक दिवस असा उजाडतो, एक रात्र अशी उजाडते, एक पहाट अशी उजाडते की असं वाटतं हे सगळं सोडावं आणि कुठेतरी निघून जावं. आम्हाला कंटाळा येतो की नाही? येतो. खाऊन खाऊन कंटाळा येतो, भोगून भोगून कंटाळा येतो. म्हणून तर मग आपण त्याच्यामध्ये बदलाची भूमिका घेतो. मग म्हणतो नाही रोज गोड आहे, आज काहीतरी तिखट करा. म्हणजे काय केलं आम्ही? आम्हाला भोगाचा कंटाळा आला आहे म्हणून आम्ही विषय, तोच विषयच ठेवला आहे पण विषयात बदल केला आहे.
हे करता करता एक दिवस असा उजाडतो की विषयच नको वाटायला लागतो. आणि मग जेव्हा त्याला संपूर्ण विषयाचा त्याग करून जे समाधान मिळतं, त्या सर्व विषयाच्या त्यक्त भावनेतून अंतःकरणाला जे स्थैर्य प्राप्त होतं, क्वचित काल असेल, अल्पकाल असेल, पण ते चित्त आमचं एका जागी शांत बसतं. आणि चित्त शांत बसल्याचा जो अनुभव माणसाला येतो त्याला अपवर्ग असं म्हणतात. अपवर्ग म्हणजे मोक्ष. मागे आपण बोललोय, मला आता पुन्हा त्याचा विस्तार करायचा नाही. मोक्ष म्हणजे काय आहे? इथं काही करावंही वाटत नाही, काही सोडावंही वाटत नाही. एक प्रकारचं औदासिन्य येतं, एक प्रकारचं औदासिन्य येतं. कारण त्याचं असं आहे, योगशास्त्रामध्ये आपल्याला अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा असं एक सूत्र पातंजल योगसूत्रामध्ये पुढे येतं. तपशिलातला मुद्दा आहे. मी हे का विस्तार करतोय माहिती आहे ना आपल्याला? कारण याच्याने भगवंताची सिद्धी होणार नाही आहे, म्हणून मी हे सांगतोय आपल्याला. हे लक्षात घ्या. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, याच्याकरता मी हा योगाचा विचार आपल्यासमोर सांगतोय. पण हे का म्हटलंय ते कळण्याकरता थोडा विस्तार करणं भाग आहे. योगशास्त्र वेदांत त्या संबंधामध्ये चिंतन असं करतात, अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या एका विचाराचा प्रध्वंस आणि दुसऱ्या विचाराचा प्रागभाव, पूर्व विचाराचा प्रध्वंसाभाव आणि उत्तर विचाराचा प्रागभाव, या दोन्ही अभावाच्या मध्ये जे राहत असतो त्याला मोक्ष म्हणतात. म्हणजे एका विचाराची परिसमाप्ती होणं आणि दुसऱ्या विचाराचा अनुदय होणं, असं विचार राहित्य ज्या क्षणी निर्माण होतं त्या क्षणाला मोक्ष असं म्हणतात. हे मला नाही माहिती आता कितपत हे ग्रहण होणार आहे, पण परिस्थिती ही आहे. कारण विचार निर्माण होणं आणि विकार निर्माण होणं याच्यामध्ये आपल्याला जरी गुणात्मक फरक दिसत असला तरी परिणामात्मक फरक एकच आहे, चित्ताला चंचल बनवणे, चित्ताचं स्थैर्य बिघडवणे हा परिणाम एकच आहे. मनात विचार आला तरी चित्ताचं स्थैर्य बिघडणार आहे, मनात विकार आला तरी चित्ताचं स्थैर्य बिघडणार आहे. परिणामात्मक जेव्हा विचार आम्हाला किंवा परिणाम जर आम्हाला एकच दिसत असेल तर विचार आला म्हणून तो विकारच आहे, फक्त चांगले कपडे घालून आलेला विकार म्हणजे विचार आहे, एवढा फरक आहे. असं आहे. आता त्याला मी काय करू? आम्ही उदाहरण देतो त्याला. शांत तळ्यामध्ये कुणीतरी एकदम धाडकन दगड टाकला तर गाळ वर येतो आणि पाणी अस्थिर होऊन जातं, हा विकार आहे. पण शांत असणाऱ्या तळ्यामध्ये वरून एक झाडाचं पान पडलं आणि शांत पाण्यावर सुंदर असे तरंग निर्माण झाले तर तो विचार आहे. परिणाम एकच आहे, पाण्याला अस्थिरता आली, हा परिणाम एकच आहे ना. पान पडो नाही तर दगड पडो, दगड पडणं हा विकार आहे, पान पडणं हा विचार आहे, एवढाच फरक आहे. परिणाम एकच आहे, पाणी हल्लं. तसं आमचं चित्त हल्लं, ते विचारानंही हलतं ते विकारानंही हलतं. विकारानं हलतं हे मान्य होतं, विचारानं हलतं हे मान्य होत नाही. म्हणून दोन विचारातली संधी म्हणजे धन्यता, म्हणजे समाधान असं मानलं गेलं. योगातही मानलं गेलं, वेदांतातही मानलं गेलं. एवढ्या करता मी आपल्याला हे सगळं सांगतो की भोग आणि अपवर्ग, भोगानं कधी कधी कंटाळा येतो आणि क्वचित एखाद्या वेळेला आपलं चित्त क्षणकाल शांत होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायात अभ्यासाचं चिंतन करताना हे शब्द वापरले. फार सुंदर अभ्यासाच्या फार सुंदर परिभाषा ज्ञानोबारायांनी मांडल्या. काय करायला पाहिजे अभ्यास करणं म्हणजे? त्याचा बाकीचा विचार सोडून द्या, ते दृष्टांतानं ज्ञानोबारायांनी काय सांगितलंय हे नंतर. पण ज्ञानोबाराय काय म्हणतात की बाकीचं सगळं सोडून दे अर्जुना, एक निमिषभर तू चित्त शांत कर. एक निमिष, क्षण नाही,
निमिष, आपल्याला माहिती आहे निमिष, डोळ्याची पापणी, खाली होऊन वर व्हायला लागणारा कालावधी, 1 निमिष. एवढाच वेळ चित्त शांत कर. तरी गा आता ऐसे करी या आठा पहारा माझारी, मोटके निमिष भरी दे तुझाय. मग जे जे का निमिख, देखेल माझे सुख, ते तुले आरोचक विषयी घेशील. तेवढाच वेळ, आणि मग तुला त्या सुखाची चटक लागेल. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? शरद कालुरी गे सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवणे. पुनवेहुनी जैसे शशिबिंब दिसेन दिसे, हारपत अवसे नाहीची होय. तैसे भोगा आतून निगता, चित्त मज माझी रिगता. हळूहळू पंडुसुता मीची होशील. पण हे हळूहळू होईल, एकदम होणार नाही. हळूहळू मीची होशील. पण भोगा आतून निगता, चित्त मज माझी रिगता. आता हे कायमस्वरूपी चित्त भगवत स्वरूप होऊन जाणं हा विषय वेगळा आहे. पण क्वचित प्रसंगी जीवाला असा अनुभव येतो ना की सगळ्या भोगाचा कंटाळा येतो आणि काही करावं वाटत नाही, आणि मग माणूस म्हणतो नुसता बसून राहिलो, इतका आनंद मिळाला. हे काय आहे? क्वचित भोगामध्ये आम्हाला लिप्त करणारी वृत्ती आणि क्वचित प्रसंगी त्या भोगातून बाजूला काढून शांत बसवणारी वृत्ती, या वृत्तीला म्हणतात विक्षिप्त चित्त. ते कधी काय वागेल सांगता येत नाही. कधी कधी सुंदर गाणं चालू असतं तरी आवडत नाही, आणि कधी कधी काहीच नसतं तरी वा. हे काय होतं? त्यावेळेला आमच्या चित्ताच्या ठिकाणी सत्वशीलता वाढलेली असते, की ज्या सत्वशीलतेचा परिणाम म्हणून चित्ताला क्षणकाल स्थैर्य प्राप्त होतं, आणि तेवढाच क्षण जो समाधान देऊन जातो. भोग आणि अपवर्गार्थानं सत्वगुणाचं अधिक्य निर्माण झाल्यामुळे चित्ताची एका ठिकाणी शांत बसण्याची जी वृत्ती निर्माण होते त्याला विक्षिप्त वृत्ती किंवा विक्षिप्त चित्त असं म्हणतात. एकाग्र चित्त म्हणजे सविकल्प समाधी आहे, आणि निग्रह चित्त किंवा निरोध चित्त म्हणजे निर्विकल्प समाधी आहे. या 5 प्रकारच्या वृत्ती आहेत चित्ताचे. हे 5 आपण कसंही म्हणा, अवस्था म्हणा, वृत्ती म्हणा, काही म्हणा आता आपल्याला. तर हे जे आहे ना, मी कशाकरता सांगितलं हे आपल्याला, योगाचा हेतू काय? चित्तवृत्तीचा निरोध करणं. कोणत्या वृत्तीचा निरोध करायचा आहे? निग्रहाचा निरोध आम्हाला करायचाच नाही आहे. आम्हाला एकाग्र चित्तापर्यंत, त्या वृत्तीपर्यंत येऊन आम्हाला निरोधाची भूमिका आहे. आणि मग निग्रह करणं, परमात्म स्वरूपामध्ये ते चित्त मिसळून टाकणं. योगशास्त्रांनी त्याचा विचार वेगळा केला. पुरुष प्रकृतीचा विवेक ज्या चित्ताला कळतो तिथं त्यांनी निग्रह मानला, तो चित्तवृत्तीचा निरोध मानला. तो भाग दर्शनशास्त्राच्या दृष्टीने वेगळा आहे, तो भाग असू देत. परंतु आपण ज्या अर्थाने योगाचा समाधीचा विचार करतो, निर्विकल्प समाधीचा विचार करतो, त्यामध्ये ते तिथं समाविष्ट करून टाकणे, एकरूप करून टाकणे, गंगा समुद्राला मिळणे, इथपर्यंत आपण जातो. प्रश्न असा आहे की जर गंगा समुद्राला मिळते आणि जीव ब्रह्मरूप होतो, तर येणे नोहे सिद्धी का म्हटलं? त्याचं कारण हे आहे की असं जरी असलं तरी हे सगळ्यांना शक्य आहे काय? मुद्दा कुठे आपण लक्षात घ्या. कारण हे सगळं करायचं, असा योग साधायचा, योगचित्तवृत्ती निरोध, त्या निरोधापर्यंत जायचं असेल तर त्याच्याकरता काय करावं लागेल? मग ते पुढं सूत्र येतं, पहिल्याच पादामध्ये आपल्याला दिसतं, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. अभ्यास आणि वैराग्याने तो निरोध प्राप्त होतो. आता अभ्यास सोपा आहे का वैराग्य सोपं आहे? बरं, हे सगळं एका जन्मात होईल असं वाटतंय का? असं वाटतंय? असं नाही आहे. अभ्यास करणं अवघडच आहे. पौनः पुण्येन करणम अभ्यासमिति कथ्यते. योग वसिष्ठात अभ्यासाची व्याख्या आली. एक गोष्ट पुन्हा 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 करत राहणे त्याला अभ्यास असं म्हणतात. मग ती पुन्हा पुन्हा कशी करायची? मग त्याच्याकरता पुष्कळ ठिकाणी वेगवेगळे विचार आले. काय करायचं, कसं करायचं? तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा.
पंचदशीमध्ये वगैरे विचार आले. चिंतन, कथन आणि अन्योन्य प्रबोधन. पंचदशीवर एक पितांबरी नावाची टीका आहे. पितांबरदासजींनी त्या टीकेमध्ये चिंतन, कथन आणि प्रबोधन या तिन्हीला मिळून अभ्यास म्हटलंय. तर या तिन्हीचा अभ्यास कसा करायचा? आपल्यापेक्षा कमी अधिकाराची व्यक्ती समोर आली तर आपण जे शिकलेलो आहोत ते त्यांना चिंतन म्हणून मांडून द्यायचं. आपल्यापेक्षा उच्च अधिकाराची व्यक्ती जर आपल्या समोर आली तर त्यांच्या समोर ते कथन करून दाखवायचं का बघा माझं काही चुकतंय का. आणि आपल्या समान अधिकाराची व्यक्ती आपल्या समोर आली तर त्याच्याबरोबर अन्योन्यम तत्प्रबोधनम, एकमेकांना ते समजून घेऊन सांगायचं. या तिन्हीला मिळून अभ्यास असं म्हणतात. म्हणजे 8वीत असणारा विद्यार्थी 10वीतल्या विद्यार्थ्यासमोर जाऊन हे बघ मी असं गणित सोडवलंय असं म्हणून त्याच्यासमोर सोडवून दाखवेल तर ते कथन आहे. 8वीतला विद्यार्थी 5वीतल्या विद्यार्थ्यासमोर जाऊन म्हणेल हे बघ असं गणित सोडवायचं असतं तर ते चिंतन आहे. आणि 8वीतला विद्यार्थी 8वीतल्याच आपल्याच सहकार्याबरोबर हे तू असं सोडव, मी असं सोडव, हे तू मला शिकव, हे मी तुला शिकवतो असं म्हणणं हे अन्योन्य प्रबोधन आहे. या तिन्हीला मिळून अभ्यास म्हणतात. हे अभ्यासाचं स्वरूप आहे. आपण काय करतो हा भाग वेगळा आहे. पण शास्त्रकारांनी अभ्यासाचं जे स्वरूप मांडलंय ते असं आहे की आपल्यापेक्षा निम्न अधिकाऱ्यासमोरही व्यक्त करा, आपल्यापेक्षा श्रेष्ठ अधिकाऱ्यासमोरही व्यक्त करा आणि समान अधिकाऱ्यासमोरही ते व्यक्त करा. ते पुन्हा 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 वेगवेगळ्या भूमिकेतून मांडत राहणं याला अभ्यास असं म्हटलं. पौनः पुण्येन करणम अभ्यासमिति कथ्यते. हा अभ्यास झाला. तो आता कसा करायचा असतो, आणखीन काय त्याच्यात फरक काय, तो अभ्यास म्हणजे काय, तो कसा सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. पतंजली योगसूत्रात अभ्यासाच्या संबंधाने हे सूत्र त्याचं पुष्कळ विचार. तो निरंतर करता आला पाहिजे, नैरंतर्य पाहिजे, दीर्घकाल पाहिजे आणि निरंतर पाहिजे. अभ्यास काल केला आणि आज पेपर सोडवला, रात्रभर जागला, हे अभ्यासाचं स्वरूपच नाही. दीर्घकाल तो करता आला पाहिजे. आता तो वेगळाच मुद्दा आहे. अभ्यास ही संकल्पना आपल्यासमोर ज्या रीतीनं आत्ता मांडली जाते ना तो अभ्यासच नाही आहे. आणि खरं सांगायचं झालं तर तो विद्यार्थी नाही आहे, तो परीक्षार्थी आहे. तो परीक्षेकरता वाचतोय, तो विद्येकरता वाचतच नाही आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे याच्याकरता नाही आहे, हे आपल्याला वापरता आलं पाहिजे एवढ्याच करता चालू आहे. त्यामुळे अभ्यासाचं ध्येयच थोडंसं कमी झाल्यासारखं झालं की वापरणे बस. उपयुक्तता काय त्याची एवढी आहे, युटिलिटेरियनिझम असं झालं. तेवढ्यापुरतं त्याची उपयुक्तता काय आहे ते बघायचं आणि मग संपून टाकायचं मागे. इथेच आदरणीय वैकुंठवासी रामभाऊ शेवाळकरांनी अभ्यासाचं एक लक्षण सांगितलं होतं. आपल्याला आठवतं का नाही मला माहीत नाही. मुळे सरांची ज्या वेळेला प्रवचन मला त्यावेळेला सुरू झाली त्यावेळेची गोष्ट. अभ्यास म्हणजे काय? पुढच्या वर्गात गेल्यानंतर मागच्या वर्गातलं जे विसरायचं असतं त्याला अभ्यास असं म्हणतात, असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं. की 8वीतून 9वीत गेल्यानंतर आता 8वीतलं सगळं विसरायला परवानगी आहे तुम्हाला. 9वीतलं 9वीत, 8वीतलं 8वीत असं नाही आहे ना. अभ्यासाचं हे स्वरूप नाही आहे ना. त्यामुळे हे याला अभ्यास असं म्हणा. मग तो दीर्घकाल करा, निरंतर करा. दीर्घकाल करा, खूप काळ केलाय म्हणजे काय? 8वीत 10 नापास झाला, हा दीर्घकाल नाहीच आहे. निरंतर पण पाहिजे त्याच्यामध्ये. आणि सत्कारा सेवितो, आदर पण पाहिजे. विद्येबद्दलचा आदर, अभ्यासाचं म्हणजे चिंतनाचं सातत्य आणि निरंतरता, या 3 गोष्टींनी अभ्यास दृढ होत असतो. पतंजली योगसूत्राने आपल्याला जो विचार सांगितला तो असा आहे. एकाने मला सांगितलं, गेली जवळजवळ 50 वर्ष मी पारायण करतोय.
मला इतका आनंद वाटला. ज्ञानेश्वरीचं पारायण गेली 50 वर्ष मनुष्य इतका दीर्घकाल पारायण कसं चालू ठेवलं. मला आश्चर्य वाटलं. मी नमस्कार केला त्यांना. म्हटलं 50 वर्ष? म्हटलं हो. म्हटलं 50 वर्ष तुम्ही पारायण करता, किती पारायणं झाली असतील तुमची? तो म्हणला पहिलंच चालू आहे. मला अजून आदर वाटला. काय अभ्यास झाला असेल, अजून पहिला 50 वर्ष झाले पहिला अध्याय संपला नाही. मी त्यांना म्हटलं पहिलाच अध्याय कसा काय? तर ते म्हणले काही नाही, आषाढी एकादशीला 1 ओवी वाचतो आणि कार्तिकी एकादशीला 1 ओवी वाचतो, असं दीर्घकाल चालू आहे. याला अभ्यास म्हणत नाहीत. हा दीर्घकाल नाही, दीर्घकालाबरोबर त्याचं नैरंतर्य पाहिजे, निरंतरता पाहिजे. आणि निरंतरतेबरोबर त्या संबंधानं अभ्यासाचा जो विषय आहे त्याबद्दल आदर पाहिजे. सत्कारा सेवितो मग दृढभूमी, मग तो अभ्यास दृढ झाला असं म्हणावं लागतं. ब्रह्मजिज्ञासा करताना आम्हाला एकदा ऐकलं आणि पुढच्या वर्षी पुन्हा दुसऱ्यांदा ऐकलं तर तो अभ्यास नाही आहे, तो दीर्घकाल पाहिजे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. बहुनाम जन्मनाम, दीर्घकाल. पण ते किती निरंतर तोच विषय पाहिजे, दुसरा विषयच नाही. आणि त्याबद्दल अत्यंतिक आदर अंतःकरणामध्ये पाहिजे, तर अभ्यासाची दृढता आहे. असं झालं तर योग आम्हाला करता येईल. हा एक भाग झाला. आता दुसरा भाग आहे वैराग्याचा. तिथं तर आमचे सगळेच हात दगडाखाली अडकलेले आहेत. वैराग्य ही सोपी गोष्ट नाही आहे. आपण अनेक वेळेला हे सांगत आलेलो आहोत आणि सगळ्यांनीच ते सांगितलंय. वैराग्य ही संकल्पना जरी सामान्यत्वानं वापरली गेलेली असली आणि ती सर्व परिचित असली तरी ते वैराग्य प्राप्त होणं ही गोष्ट सोपी नाही आहे. विषयाबद्दलची जिहासा एवढाच विचार करून चालत नाही. ते पंचदशीमध्ये विचार आहे वैराग्याचा. दोष दृष्टी जिहासाच पुनर्भोगेष्वदीनता असाधारण हेत्वाद्या वैराग्यस्य त्रयोप्यमी. पंचदशीत विचार आहे. असाधारण हेतू, वैराग्याचं कारण काय, वैराग्याचं स्वरूप काय आणि वैराग्याचा परिणाम काय. तत्वज्ञानाच्या दृष्टीनं चिंतनाची जी पद्धत असते, त्या पद्धतीमध्ये या 3 गोष्टीचा विचार करावा लागतो. उत्पत्तीचं कारण बघा, त्याचं स्वरूप बघा आणि त्याचा परिणाम बघा. प्रपंच असो किंवा परमार्थ असो, विचाराची ही रीती आहे. मग काय वैराग्य कसं निर्माण होतं? दोषदृष्टी, विषयातल्या दोषाच्या दर्शनाने विषयाच्या त्यागाची भावना निर्माण होते. 2 आंबे ठेवलेले आहेत, एक हापूसचा आहे आणि दुसरा नासका आहे. आपण कोणता घेणार आहोत? हापूस घेणार आहोत. मग नासका का टाकायचा? कारण तो नासलेला आहे, ही त्याच्याबद्दलची दोषदृष्टी त्याच्या त्यागाला कारण ठरते. विषयामधला दोष कळाला की विषयाचा त्याग होतो. इथं वैराग्याची निर्मिती आहे. वैराग्याचं स्वरूप काय? जिहासाच, विषयेषु जिहासा, विषय वैतृष्ण्य ज्याला म्हणतात, विषयाचा प्रत्यक्ष त्याग करणं, हे वैराग्याचं स्वरूप आहे. आणि वैराग्याचा परिणाम काय आहे? पुनर्भोगेषु अदीनता. हा वैराग्याचा परिणाम आहे. कारण मनुष्य विषयाच्या भोगाकरता वाटेल तेवढा दीन होतो. हात पसरेल, रडेल, पाया पडेल, वाटेल ती कामं करण्याची तयारी दाखवेल, जेवढं हीनत्व घेता येईल तेवढं घेईल, पण विषयाच्या भोगाकरता प्रवृत्त होईल. आम्हाला तो भोग पुन्हा पुन्हा मिळावा याच्याकरता पुन्हा पुन्हा पाया पडेल, पुन्हा पुन्हा दीनता दाखवेल, पुन्हा पुन्हा हात जोडेल, पुन्हा पुन्हा रडेल, वाटेल ते करण्याची तयारी दाखवेल. नाही, एवढं द्याच, एवढं कराच माझ्याकरता, वाटेल ते करा पण एवढं करा, हेच करा, असंच करा, मलाच द्या, तुमचं वाटेल ते काम करतो, तुमच्या घरी नोकर होऊन राहतो, माझं स्वत्व विसरतो, माझा अधिकार विसरतो,
पण त्या भोगाकडे प्रवृत्त होतो. याचा अर्थ ही जी दीनता निर्माण होते ना, ही दीनता आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा निर्माण होऊ न देणं हे वैराग्याचं कार्य आहे. हा वैराग्याचा पुनर्भोगेषु अदीनता, पुन्हा भोगाबद्दलची दीनता तो निर्माण होऊ देत नाही, ते वैराग्य आहे. आता हे ऐकायला बरं वाटतं, कानाला गोड वाटतं हे सगळं, पण असं वैराग्य मिळणं पटकन शक्य आहे का? आणि अशा वैराग्याशिवाय म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहारापर्यंत गेलो आपण, ते अभ्यास वैराग्याने जरी गेलो तरी इथपर्यंत जाणं हे वाटतं तेवढं सोपं आहे का? आणि हे सगळ्यांना शक्य आहे का? सगळ्यांना शक्य आहे का? आम्ही संसारात राहणारे आहोत, आम्हाला संसाराचा त्याग करायचा नाही, पण परमात्मा भेटावा ही इच्छा आहे. आमची अडचण हातचं सोडायचं नाही आहे, पण देव भेटावा ही इच्छा आहे. चूक काय? यात चूक काय? काही चूक नाही, काही चूक नाही आहे. संसार सोडावा मगच बाकीची जी साधनं आहेत ना, मग तो योग असेल, मग तो यज्ञ असेल, याच्याकरता आपल्या सर्वस्वावर पाणी सोडावं लागतं. हे सोपं नाही आहे. यम नियम पाळणं सोपं नाही आहे. काय खावं काय प्यावं, युक्त आहार विहार, नेम इंद्रिया सिसार, नसावी बासर, निद्रा, बहुभाषण, हे तुकोबारांनी बोलून दाखवलंय ना. युक्त आहार विहार पाहिजेच आहे त्याच्याकरता. आहार पाहिजे, पण तो चांगला असावा. आहाराचा परिणाम चित्तावर होतो. उपनिषदामध्ये वचन आहेत, आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती, स्मृतिलंभे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्षः. उपनिषद वचन आहे. आहार चांगला असेल तर चित्त चांगलं होतं, आणि हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे. उद्या सकाळी उठून जर मला प्राणायाम करायचा असेल तर आदल्या रात्री माझा आहार कसा असावा हे शास्त्र आहे की नाही. मी किती आहार घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे, तो सात्विक असला पाहिजे. बरं, सकाळी उठलो आणि झोपेतून उठून गादीवर पलंगावर उठून बसलो, टी व्ही लावला आणि प्राणायाम करायला लागलो, असा कसा प्राणायाम होईल? आणि का होईल? का होईल? एका अर्थानं आम्ही त्याचा अपमानच करतो. मागे मी बोललो असेन कदाचित, प्राणायाम ही चौथी अवस्था आहे अष्टांग योगातली. चौथ्या अवस्थेवर पोचण्याकरता पूर्वीच्या 3 अवस्थेवर पोचणं गृहीत आहे की नाही? काय एकदम आम्हाला चौथ्या अवस्थेवर पोचायचं आहे तर असं होत नाही. आम्हाला यम नियम आसन या 3 गोष्टी बघितल्या पाहिजेत, आणि तसं आसन ठेवून आम्हाला प्राणायाम करता आला पाहिजे. आसन आम्हाला सुखावह असावं, त्याचा त्रास होऊ नये. जेवढं चांगलं बसता येईल तेवढं चांगलं बसावं, जेवढं सहज बसता येईल तेवढं सहज आसन असावं. ते आपापल्या देहानुसार, आपापल्या शरीर धर्मानुसार ते आसन कसं निवडायचं ते स्वातंत्र्य कदाचित आपल्याला देता येईल. 6व्या अध्यायामध्ये त्याचा विचार आहे, तो आत्ता महत्त्वाचा विषय नाही. परंतु यम नियम याचं काय करायचं? आम्ही कुठलेच नियम पाळणार नाही, आम्ही इंद्रियांना आवरणारच नाही, तरी आमची समाधी लागली पाहिजे. लागणार नाही, लागणार नाही. आम्हाला नियमच पाळायचे नाही. मला जर सकाळी उठायचं असेल तर माझा आहार हलका पाहिजे. माझी वृत्ती त्या प्राणायामाकरता तयार करणं हे यम नियम आसनाचं काम आहे. काम आहे. पुढच्या अवस्थेला पोचण्याकरता आधीची अवस्था ही मशागत करत असते, आणि मग पुढच्या अवस्थेला जायचं, मग त्याच्या पुढच्या अवस्थेला. हा सगळा एक क्रमबद्ध प्रकार आहे. मी वाटेल त्या वेळेला वाटेल ते करीन असं होत नाही. मी आधी प्रत्याहार करीन मग नियम पाळीन, नाही. तुला नियमही पहिल्यांदा पाळता येणार नाही. तुला आधी यम, यम म्हणजे तो यम नाही, हां, मग नियम, मग आसन, मग प्राणायाम. आहार योग्य पाहिजे, विहार योग्य पाहिजे. रात्री धाब्यावर जेवायचं आणि सकाळी प्राणायाम करतो म्हणायचं. कसा समाधीपर्यंत पोचेल? हा कसा पोचेल? शक्य आहे का? नाही ना, चालत नाही, चालत. मग सकाळी उठल्यावर जळजळ होते, मग कसला प्राणायाम आला?
डोकंच दुखतंय रात्रीमुळं, कसला प्राणायाम आला? ते काही असं नाही. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा, बहुभाषण नसावे. आमच्या इंद्रियाला आम्ही जिंकलं पाहिजे. मग तो इंद्रिय जय होणं ते अवघडच आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भागवतांनी सांगितलं 11 स्कंदाम, इंद्रियाभ्याम जय्याभ्याम द्वाभ्याम एव हतम जगत, अहो उपस्थ जिव्हाभ्याम ब्रह्मादी मशकावधी. 11 स्कंदात आलं. नारदांनी नवयोगेश्वर संवादात आहे, बघून घ्या आपण. मी का बोलतो आपल्याला हे सगळं? योगानं आम्हाला परमात्मसिद्धी करता येत नाही असं नाही आहे, पण ते करण्याकरता हे सगळं जे लागतं ते करण्याचा कालावधी आणि ते करण्याची बौद्धिक अवस्था आमच्याजवळ नाही, म्हणून आम्हाला करता येत नाही. शास्त्राला करता येत नाही असं नाही आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. मग ते किती अवघड आहे. ते 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबारांचं भाष्य वाचा ना आपण. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता दुःखम देहवद्भिर्वाप्यते. 12व्या अध्यायात सुरुवातीला झालं. त्याच्या खालच्या ज्ञानोबारांच्या ओव्या वाचा, म्हणजे योग किती कठीण आहे हे आपल्याला कळतं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, अरे तुमचा काय कालावधी आहे, या मार्गीचा कापडी महेशू अजूनही. या मार्गावरचा भगवान शंकर सुद्धा या मार्गावरचे कापडी आहेत, अजून साधक आहेत, ते सुद्धा समाधीपर्यंत पोचले नाहीत, असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. आता त्यांचं तसं आहे, तर मग आपलं कसं? असं आहे ना. म्हणून हे सोपं प्रकरण नाही आहे, सोपं नाही आहे. सगळ्यांना साधता येईल असं नाही. प्रपंच जिवंत ठेवून प्रपंचामध्ये अंशतः का होईना पण आसक्त राहून हे करणं शक्य नाही आहे. याच्याकरता म्हणून हे जर कठीण प्रकरण असेल, बरं हे एक झालं. सर्वसामान्य पुरुष याचा अधिकारी होऊ शकत नाही, हा एक विषय झाला. वाटेल त्यावेळेला हे करता येतं का? जेवण वगैरे झालं, सगळं झालं, गच्च पोट भरून जेवण झालंय, आणि मग आता प्राणायामाला बसतो. वाटेल त्यावेळेला करता येईल? त्याचा कालावधी आहे, त्याला योग्य वेळ पाहिजे, योग्य साधन पाहिजे, आणि याहीपेक्षा योग्य मार्गदर्शन पाहिजे. मार्गदर्शन नसेल, पातंजल योगसूत्रावर व्यास महर्षींचं भाष्य आहे संस्कृतात. व्यासांचं भाष्य आहे पातंजल योगसूत्रावरती. लहान लहान आहेत, त्रोटक आहे, पण फार महत्त्वाचं आहे. त्याच्यावर 1-2-3 टीका आहेत व्यास महर्षींच्या भाष्यावरती. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की प्राणायामाचं चिंतन करताना तो अगर्भ आहे का सगर्भ आहे, तो कसा आहे प्राणायाम ते सोडा, पण या प्राणायामाची रीती जर चुकली, या प्राणायामाची रीती जर चुकली तर त्याचा परिणाम आपल्या बुद्धीवर होऊन कदाचित वेड लागण्याची शक्यता असते. हा धोका आहे त्याच्यात, हा धोका आहे. म्हणून मग त्याच्याकरता म्हणून ते सत्वशीलता वाढत राहिली पाहिजे, आणि सत्वशुद्धी व्हावी याच्याकरता आहाराचा विचार करा, याच्याकरता विचाराचं चिंतन करा. शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांना भेटायला गेलेल्या, द्रौपदीसह भेटायला गेलेल्या पांडवांची आणि भीष्माचार्यांची जी प्रश्नोत्तरं शांती पर्वामध्ये आपल्याला महाभारताच्या दिसतात, त्यामध्ये एक कश्चित प्रश्नावली म्हणून एक प्रकरण आलंय. भीष्माचार्यांनी धर्मराजाला काही प्रश्न विचारले, आणि त्या प्रश्न, तू असं करतोस ना, तू तसं करतोस ना, मग असं आहे ना, तसं आहे ना, त्याला कश्चित प्रश्नावली म्हणतात. आणि हे विचारताना भीष्माचार्यांनी धर्मराजाला असं विचारलंय की तू धर्मानं राज्य करतोस ना, अधर्माला स्थान देत नाहीस ना, असं विचारलं. हे विचारल्यावर द्रौपदी हसली. तेव्हा जेव्हा तिला विचारलं का हसलीस, त्यावेळेला तिने धाडसाने सांगितलं की आज माझ्या नवऱ्याचं राज्य चालू आहे म्हणून तुम्हाला धर्म अधर्म आठवतोय, आणि ज्या वेळेला दुःशासनाने माझ्या वस्त्राला हात घातला त्यावेळेला धर्म आठवला नाही काय? दरबारातच होता ना तुम्ही, तुम्हाला दुःशासनाचा हात धरता आला नाही, दुर्योधनाला रागावता आलं नाही तुम्हाला, आज तुम्हाला धर्म आठवतो का?
आणि म्हणून तुम्ही माझ्या नवऱ्याला धर्मानं राज्य करतोस का म्हणून विचारता. हसू आलं मला. एकीकडे एक वागता, दुसरीकडे दुसरं वागता. दुसऱ्यांना सांगायचं असेल तर सगळ्यांना तत्वज्ञान कळत असतं. स्वतः आचरणात आणायचं असेल तर कोणीच तत्वज्ञ नसतं. तुम्ही काय माझ्या नवऱ्याला सांगताय, तुम्ही कुठे धर्म पालन केलंय म्हणून. आणि मग भीष्माचार्यांनी सांगितलं की तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण त्यावेळेला मला धर्म आठवला नाही, कारण त्यावेळेला मी दुर्योधनाचं अन्न खात होतो. त्या अर्जुनाच्या बाणाने माझ्या शरीरातलं त्या अन्नाने निर्माण झालेलं रक्त सगळं वाहून गेलंय. आणि म्हणून आता मला धर्माचं यथार्थ ज्ञान होतं आहे आणि स्मरण होतं आहे, कारण त्या अन्नाचं रक्त जर भीष्माचार्यांची वृत्ती बिघडवत असेल तर धाब्यावरच्या जेवणाचं काय होत असेल, हॉटेलमधल्या जेवणाचं काय होत असेल. होत असेलच की नाही त्याचा परिणाम वृत्तीवर होणार की नाही. होणार ना. नेहमी तिखट खाणारा माणूस रागीट का असतो सांगा. का असतो तर त्याचं कारण तेच आहे की त्या अन्नाचा परिणाम वृत्तीवर होतो. मग इथपासून ते तिथपर्यंत या सगळ्या यमनियमामध्ये आम्हाला अडकणं शक्य आहे का. आम्ही चवीत अडकलेली माणसं. मीठ कमी पडलं तर आमच्या घरामध्ये महायुद्ध होतं कुरुक्षेत्रावरच. आम्हाला सहन होत नाही. जिव्हा लौल्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवाच्या ठिकाणी असतं. दोष मी म्हणतच नाहीये याला. जे सगळ्यांच्या ठिकाणी आहे त्याला एकदम दोष म्हणणं आत्ता तरी माझी जीभ रेटत नाही, कारण मी त्यातलाच आहे. फक्त म्हणून म्हटलं की दुसऱ्यांना सांगताना सगळे तत्वज्ञ असतात. त्यामुळे हे सगळ्या काळामध्ये कोणत्याही काळी हे करणं शक्य आहे का. हे जसं योगाच्या बाबतीत आहे तसं यागाच्या बाबतीत पण आहे. यज्ञ संस्था, अरे ते मंत्रानुसार तंत्र चालणं शक्य आहे का. मंत्रोहीन स्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो न तदर्थमाह स वाग वज्रो यजमानम हि नसती यथेंद्र शत्रु स्वरतो पराधात. असा एक विचार आलाय त्याच्यात की मंत्रहीनता. मंत्र म्हणताना वैदिक मंत्राचा स्वर चुकला तर परिणाम बदलतो. स्वर चुकला तर परिणाम, जसा स्वर चुकला तर राग बदलतो की नाही. बदलतो तरी चुकतो तरी. मग राग कुणाला हा प्रश्न वेगळा. श्रोत्यांना राग येतो. मग स्वर चुकला तर राग बदलतो, तसं स्वर चुकला मंत्रातला तर परिणाम बदलतो. वृत्रासुराला मारण्याकरता, त्या इंद्राला मारण्याकरता वृत्रासुराने यज्ञ केला आणि माझ्या पोटी इंद्रशत्रू जन्माला यावा याच्याकरता संकल्प केला. त्याच्यामध्ये इंद्रशत्रू म्हणताना स्वर चुकला. इंद्रशत्रू म्हणायचं ते इंद्रशत्रू असं झालं. त्याच्यामुळे इंद्राकडून मारला जाणारा शत्रू माझ्या पोटी यावा असं फल त्याला मिळालं. यथेंद्र शत्रू स्वरतोपराधात. स्वराचा अपराध निर्माण झाला म्हणून इंद्राकडून मारला जाणारा शत्रू त्याच्या पोटी आला आणि मग इंद्राने वृत्रासुराला आणि त्याच्या मुलाला दोघांनाही मारलं वगैरे नंतरची कथा आहे. आता यज्ञाचं हे सगळं प्रकरण, तंत्र मंत्र, त्याच्यातला होता कोण, अध्यक्ष कोण, सुब्रह्मण्य कोण, अमुक कोण, तमुक कोण, ते सुब्रह्मण्य सामवेदाचाच असला पाहिजे, तो अथर्ववेदाचं पठण करणारा नसला, लाख भानगडी आहेत. कधी कळणार आणि का कळवून घ्यायच्या. आम्हाला जे करायचंच नाही आहे ते आम्ही का करून घ्यायचं. पण जर कुणाला असं वाटत असेल की यज्ञ मार्गाने जाऊन आपण परमतत्वाची सिद्धी करावी, तर तो यज्ञ मार्ग आमच्या जीवनाचं कल्याण याच जन्मी करत नाही ना. अहरह स्नात्वा संध्याम उपासित इथपासून ते ज्योतिष्टोमेन स्वर्ग कामो यजेत इथपर्यंत मीमांसेने जी उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत पूर्वमीमांसेने, त्याचा विचार जर आपण केला तर ज्यांना स्वर्गाची कामना आहे, स्वर्ग कामो ज्योतिष्टोमेन यजेत, त्यांनी ज्योतिष्टोम याग करावा असं विधान आलं. आता ज्योतिष्टोम याग केला म्हणजे लगेच तो स्वर्गात जातो का, असं होत नाही. ज्योतिष्टोम यागातून प्राप्त होणारं जे पुण्य असतं ते पुण्य त्याच्या संचितात जमा होतं. त्याचं या जन्मातलं मनुष्य देहाचं प्रारब्ध संपतं. ते प्रारब्ध संपल्यानंतर त्याचा देह पडतो
आणि तो देह पडल्यानंतर त्या ज्योतिष्ठोम यागाचं पुण्य सुरू होतं, मग तो स्वर्गात जातो. म्हणजे मी यज्ञ केला आणि उद्या स्वर्गाला गेलो असं होत नाही. स्वर्गाला जाण्याकरता, यज्ञ करून स्वर्गाला जाण्याकरता मला आधी मरावं लागतं. कोणाची तयारी आहे सांगा? कोणाचीच नाही. कोण जाईल या मार्गामध्ये? का जाईल? का जाईल? होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, योग याग विधी येणे तुमच्याकडून सिद्धी नव्हे, शास्त्राकडून आहे हे मान्य आहे. कारण तशी विधानं आहेत, कारण तसे अनेकांचे अनुभव आहेत, ज्यांना त्या पद्धतीची अपेक्षा आहे. बरं, हे स्वर्गाची अपेक्षा करणारे तरी स्वर्गाची अपेक्षा का करतात? का करतात? त्यांना स्वर्गात देव भेटतो म्हणून नाही, त्यांना स्वर्गात इथल्यापेक्षा उच्च प्रतीचे विषय भोगायला मिळतात म्हणून. एवढंच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, म्हणे स्वर्गाहान जावे तरी काय तेथे खावे, या लागी धावे याग करू. याच्याकरता याग करू, चांगलं जेवण करता यावं याच्याकरता चला स्वर्गाला. ते ज्ञानेश्वर महाराज असं बोलत नाहीत, पण एके ठिकाणी ज्ञानोबराय असं बोललेत, ऐकोनी स्वर्गीची उर्वशी. आता पुढचं सांगतो. स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जेवी माणुसी, वारत्या लाविजती आकाशी यागाची या, आहे ना ज्ञानेश्वरीमध्ये. मग तो यागा करता प्रवृत्त होतो. काय तिथे जाऊन मिळणार? उर्वशी, रंभा, अप्सरा, अमृत प्यायला मिळेल, हत्तीवरून फिरायला, अमुक आहे तमुक आहे तमुक आहे, लाख गोष्टी आहेत. आणि थोडी चूक झाली तर? ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाला स्मरण करून दिले याचं. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, तेणे भुजंगत्व पावला. नेणसी काही तुला माहित नाही? हा इतिहास माहिती नाही? माहिती आहे ना. पण तेणे भुजंगत्व पावला, त्याला अधमयोनीला यावं लागलंय. नहुषा राजाला सुद्धा त्याला सर्पयोनीला यावं लागलं. हे तुला माहिती नाही काय? माहिती आहे ना. हे सगळं करायचं म्हणजे काय? कशा करता करायचं? तर प्राप्त विषयापेक्षा उच्च प्रतीचा विषय मिळावा. म्हणजे विषयलिप्तता आहेच आहे, ती सुटली नाहीच आहे यागानं. यज्ञ 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 करून मिळवलं काय तर ते बस. बरं तिला पाहिलं कधीच नव्हतं, ऐकून आहे. ऐकून जेवी माणूस, ऐकून पाहून तसं वाटलं तर. एक मनुष्य सिनेमाला गेला, त्या पडद्यावरची ती नटी पाहिली, घरी आला आणि बायकोवर चिडचिड सुरू झाली. ते म्हणाली चिडचिड का करतात? तो म्हणाला तू तशी का नाहीस. ती म्हणाली का असं म्हणतात? तर कसं असेल? ते म्हणले मी जेवणार नाही. का? तू तशी का नाहीस? मी अमुक नाही करणार. का? तू तशी का नाही? मला तशी पाहिजे. तू तशी का नाही? तिने 4-2 वेळेला ऐकून घेतलं. ती म्हणाली आहे पा, मी जर तशी असते तर तुमच्या वाट्याला आले असते काय? मी अशी आहे म्हणून तुमच्या वाट्याला आले. मी तशी असते तर मला चांगला मिळाला नसता. मी तुमच्यासारख्याच्या वाट्याला येऊन काळ्या भिन्न माणसाशी का लग्न केलं असतं? गरज पडली नसती मला. मी अशी आहे म्हणून तुमची आहे. हां, पण माणसाला उच्च प्रतीचा विषय बघून जो मोह निर्माण होतो, तो मोह जर त्याला यज्ञाकडे प्रवृत्त करत असेल तर तो यज्ञच मुळात मोहानं प्रवृत्त झालाय. तो परमात्मा प्राप्ती करता जर प्रवृत्तच झाला नाही तर ज्या उद्देशाने जे कार्य निर्माण झालं नाही ते कार्य तो उद्देश कसा सिद्ध करून देईल? चित्तवृत्तीचा निरोध करणं याच्याकरताच जर योगाची प्रवृत्ती असेल, परमात्मा स्वरूपता याच्याकरता जर योगाची प्रवृत्ती नसेल तर मग चित्तवृत्तीनं परमात्मा स्वरूपता प्राप्त होईल असं म्हणण्याला काय कारण? आमचा हेतूच जर तो नाहीये, जे मिळवण्याकरता आम्ही प्रवृत्तच झालेलो नाही आहोत, ते कार्यच सुरू केलेलं नाही, त्या कार्याने आम्हाला अपेक्षित नसलेलं मिळावं असं जगात कुठंच होत नाही. ज्याच्या प्राप्तीकरता ज्या कर्माची प्रवृत्ती आहे तेच त्याच्यातून प्राप्त होणार, मान्यच आहे. म्हणून सगळी गीतेतून जरी अर्जुनाला ज्ञान मिळालं तरी गवगवा हात झाला की अर्जुनाने युद्ध जिंकलंय. अर्जुन ब्रह्मज्ञानी झाला याची चर्चा गीतेत फार नाही आहे, पण अर्जुनाने युद्ध जिंकलं याचा गवगवा महाभारतात जास्त आहे. का? कारण ते जिंकण्याकरता प्रवृत्त झाला होता म्हणून. त्या प्रवृत्तीच्या करता म्हणून ज्ञानाची गरज पडली, ते ज्ञान दिलं गेलं हा नंतरचा प्रश्न आहे. म्हणून सुरुवातीला हे बोललो, करिष्ये वचनम तव, हे अर्जुनाचं म्हणणं
आणि यथेच्छसी तथा कुरु असं भगवंतानी त्याला अनुमोदन देणं. या करिष्ये आणि कुरु या क्रियापदांना तरी काय अर्थ राहतो ब्रह्मज्ञानानंतर मग? पण तरीही ती क्रियापदं वापरली गेली ना, त्याचं हे कारण आहे. भागवतामध्ये शौनकादी मुनींनी यज्ञ सुरू केला, 1000 वर्ष चालणारा यज्ञ. त्याच्यामध्ये सुतांचा प्रवेश झाला. मग त्या सत्रामध्ये आम्हाला तुम्ही काही उपदेश करा मधल्या मधल्या वेळेमध्ये, म्हणून मग सुताने भागवत सांगायला सुरुवात केली. भागवत ऐकलं. भागवत ऐकल्यावर शौनकादिकांना काहीतरी परब्रह्म स्वरूपता प्राप्त झाली असेलच की नाही, पण परब्रह्म स्वरूपता प्राप्त झाली म्हणून शौनकांनी यज्ञ अर्ध्यावर टाकून दिला नाही. तो यज्ञ त्यांनी पूर्णच केला. कारण हातात घेतलेलं काम ज्या उद्देशाने घेतलेलं असतं तो उद्देश सिद्धीला जाईपर्यंत त्या कार्यात आपल्याला थांबता येत नसतं. निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु सताम एतधी गोत्रव्रतम. भर्तृहरीनं म्हटलंय. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर हाती घ्याल ते तडीसन्या. मध्ये काही मिळालं मिळू देत, पण त्या उद्देशाने तुम्ही ते सुरू केलं नव्हतं ना, मग ज्या उद्देशाने ते सुरू केलं तिथपर्यंत पोचा. मध्ये मध्ये मिळणारा लाभ असेल तो अनुषंगिक माना. याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हे सांगतात की हे सगळं सोपं नाही आहे बाबा. आपल्याला वाटतं ते सोपं आहे, पण सगळे याचे अधिकारी नाहीत. सगळ्यांना सर्व कालामध्ये हे करता येत नाही, म्हणून येणे नोहे सिद्धी हा एक भाग झाला. पण याच्याने आमच्याकडून सिद्धी होत नाही, नका का होईना. ठीक आहे, आमचं असं म्हणणं नाही आहे की लगेच भगवत तत्वाची सिद्धी योगयागाने व्हावी. कालांतराने होईल, कालांतराने होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कालांतराने होईल हा तुमचा विश्वास जरी योग्य असला तरी आत्ता ज्या प्रतिबंधामुळे सिद्धी होणार नाही आहे ते प्रतिबंध तुम्हाला परमात्म सिद्धी करू देत नाहीत एवढीच अडचण नाही आहे. ते तुमच्या ठिकाणी या सगळ्या कार्याचा एक दंभ निर्माण करतात. त्याच्यामुळं ती सिद्धी कधीच तुम्हाला होऊ शकणार नाही, हा प्रतिबंध मोठा होतो. म्हणून वायाची उपाधी दंभ धर्म. वायाची उपाधी हा केलेला धर्म हा वायाची उपाधी होतो आणि तो दंभ ठरतो. कारण का? योगाने मला निर्विकल्प समाधी प्राप्त होणार नसेल, ती कालांतराने होईल कदाचित. पण जर त्या निर्विकल्प समाधीपर्यंत जाण्याच्या आधी जर अनुषंगिक फल म्हणून मला जर सिद्धी प्राप्त झाल्या तर मी सिद्ध पुरुष आहे हा दंभ मला कधीच निर्विकल्प समाधीपर्यंत पोचवणार नाही. कारण मनुष्य साधनेत अडकतो आणि साधनेत मिळणाऱ्या अनुषंगिक फलावरून तो दुर्दैवाने साध्याला विसरून जातो की ज्याचा परिणाम म्हणून तो कधीच आनंदित आणि समाधानी होऊ शकत नाही. नाथ महाराजांनी म्हणून म्हटलं जवजव करावे साधन तव तव रिघे साधनाभिमान. आम्ही जे जे साधन करायला जातो त्या त्या साधनेचा एक स्वतंत्र अभिमान आमच्या ठिकाणी निर्माण होतो. मग मी योगी आहे हा दंभघातक आहे, मी याज्ञिक आहे दंभघातक आहे. आणि धर्म करून म्हणजे योग आणि याग हा धर्म आहे, पण तो जर उपाधी ठरून दंभाला कारण ठरणार असेल तर याच्यापेक्षा नामस्मरण काय वाईट आहे, याच्यापेक्षा ते काय वाईट आहे. म्हणजे याच्यामध्ये अपेक्षित मिळत नाही आणि अनपेक्षित दोष पदरात पडतो, म्हणून याच्याने सिद्धी होत नाही. मग हा वायाची उपाधी दंभ धर्म म्हणजे नेमकं काय आहे? धर्म हा दंभ होईल का? आणि वायाची उपाधी असेल तर या साधनेला उपाधी पण हे नेमकं कशाने लागतं? उपाधी पण लागणं म्हणजे काय आहे? या सगळ्याचा थोडा विचार करायचा आहे. आत्ता वेळ संपली आहे.